मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अपर्णा खूप रडत असते आणि कुकी किती चांगला आहे हे सर्वांना सांगत असते. माई बोलतात, अपर्णा तुला तक्रार करण्याचा मुलांविरुद्ध हक्क आहे, तू बोल. अपर्णा बोलते, माई मी तक्रार करत नाही, कारण यांच्या गप्प राहण्याने या घरात जर शांतता होत असेल तर मला याचा त्रास नक्की होतो. अपर्णा रडतच शशांकला सांगते, बघ तुमच्या दोघांमध्ये जे काही झालं मला माहीत नाही, परंतु आता फक्त तुमच्या दोघांमधील दरीही तूच मिटवू शकतो बाळा. आता तूच यांच्याशी घरी आल्यावर बोल. असं म्हणून अपर्णा शशांक समोर हात जोडते आणि त्याला विनंती करते, तू त्यांना आपल्या माणसांमध्ये घेऊन ये. अपर्णा पूर्णपणे खचली हे पाहून शशांकला वाईट वाटतं. तेव्हा तो शब्द देतो की मी कुकीला पुन्हा आपल्या माणसांमध्ये नक्की घेऊन येईल. दुसरीकडे कुकी बँकेत येतो. तो खूप नाराज असतो. तेव्हा तो त्याच्या बॉसजवळ येतो. तर त्याचे बॉस विचारतात, तुझी फॅमिली हनीमून पिकनिक कशी झाली. तेव्हा नाराज होतच कुकी सांगतो की छान झाली. कुकीचे बॉस कुकीला बोलतात की मजा करून आला तरी तुझ्या चेहऱ्यावर असे 12 वाजलेले मला कधीच दिसले नाही. आज तुझ्या मूडलाच झालं तरी काय. तेव्हा कुकी सांगतो, काही नाही, मी थेट आता मुद्द्यावर येतो, कारण मला ट्रान्सफर हवी आहे. हे ऐकून त्याच्या बॉसला धक्का बसतो. तेव्हा ते बॉस जागेवरून उठतात आणि कुकीला विचारतात, तू अनेक वेळा ट्रान्सफर नाकारली आहे, कारण तुझ्या कुटुंबापासून तुला दूर जायचं नव्हतं, मग आता तू ट्रान्सफर का घेतोस. तेव्हा कुकी सांगतो, जरा पर्सनल प्रॉब्लेम आहे. तेव्हा बॉस बोलतात, एप्रिल महिना यायला अजून वेळ आहे, तू मला आत्ताच एप्रिल फूल बनवतोस का. त्यावेळी मात्र कुकी सांगतो, एप्रिल फूल मी बनवत नाही, माझा जरा पर्सनल प्रॉब्लेम आहे. बॉस बोलतात की मी तुझ्या फॅमिलीला चांगला ओळखतो, तुझी फॅमिलीमध्ये पर्सनल प्रॉब्लेम हा असूच शकत नाही. कुकी सांगतो की मला माझी ट्रान्सफर ऑर्डर पटकन द्या. तेव्हा बॉस हो बोलतात. इकडे शशांक घरातील सर्वांना सांगतो, इथे येण्याआधी मी कुणाला तरी शब्द दिला आहे, जी चूक केली आहे ती नक्की निस्तरणार आणि चुकीची माफी पण मागणार. त्याने अप्पूला शब्द दिलेला असतो. अप्पू जागेवरून उठते आणि शशांकला बोलते, खडूस, बरोबर तूच ही चूक केली आहे, तुलाच ही निस्तरायची आहे. तू मला प्रॉमिस केला आहे, तू कुकीला नक्की हसवणार आणि आमच्या गँगमध्ये पुन्हा घेऊन येणार. तेव्हा शशांक बोलतो, हो बरोबर आहे, मी आता विलन आहे, त्यामुळे मला शिक्षा तर भोगावीच लागणार. आता मी त्याची माफी पण मागणार. तेव्हा विठू दादा बोलतात की आपल्या माणसांची माफी मागण्यामध्ये तुला कसला एवढा इगो आला आहे. तेव्हा शशांक बोलतो, मला कसलाही इगो नाही, आपलीच माणसं मला समजून घेत नाही याची खंत जास्त वाटते. तेव्हा अमेय जे बोलला होता ते सर्व खूप स्वार्थी आहे, माझ्यामध्ये दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्तीच नाही. शशांक स्वतःला दोष देत असतो ते पाहून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा सुवर्णा शशांकला थांबवते आणि बोलते, आपल्या घरातील कोणीही तुला असं कधीही बोललं नाही, त्यामुळे जरा नीट बोल. तर निखिल सांगतो, अप्पू आणि तुला एकांत मिळावा आणि जरा चेंज मिळावा यासाठीच आम्ही प्रयत्न केले, बाकी काही नाही, तू एवढा चिडू नकोस. बाबे त्या सर्वांना शांत बसवतात आणि सांगतात, तुम्ही आताच प्रवासातून आले आहात, त्यामुळे आराम करा. अपूर्वा नाही बोलते आणि कुकी जोपर्यंत आपल्या माणसांमध्ये येत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही असं सांगते. तेव्हा अप्पू विठूदादांना सांगते की तुम्ही कुकीला फोन करून घरी बोलवून घ्या. शशांक बोलतो, मी कुकीला फोन करतो आणि जर त्याने उचलला नाही तर बँकेत जाऊन त्याची माफी मागतो. तेव्हा सुवर्णा शशांकला सांगते की बाळा, तू सर्वांसमोर कुकी भाऊजींचा अपमान केला आहे, त्यामुळे माफी पण तू सर्वांसमोरच मागायची. तेव्हा सुवर्णा शशांकला स्पष्टपणे सांगते, असं वाटत असेल की तू खूप मोठा झाला आहे तर हे या घरामध्ये खपवून घेणार नाही. तेव्हा सुवर्णाचं हे बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसतो. तर शशांकला खूप टेन्शन येतं. तर दुसरीकडे बँकेमध्ये बॉस कुकीला सांगत असतात की ट्रान्सफरचा विषय तू डोक्यातून काढ, कारण तू खूप प्रामाणिक काम करतो आणि सर्वांपेक्षा निम्म्या वेळेत तू काम करतो, त्यामुळे तू जरा विचार कर. कुकी सांगतो, माझा निर्णय झाला आहे, मला ट्रान्सफर ऑर्डर ही पाहिजेच आहे. तर बॉस मनात विचार करतात की याच्या घरच्यांशी एकदा बोलून पाहावं नक्की काय प्रॉब्लेम आहे, कारण कुकी एवढं टोकाचं कधी वागत नाही. बॉस सांगतात, ट्रान्सफर ऑर्डर मी देणारच नाही. तर कुकी सांगतो, आयुष्यामध्ये गांभीर्याने स्वतःला पाहायला पाहिजे, किती वेळ मी कुटुंबाचा आधार घेऊन जगणार आहे. हा माझा निर्णय पक्का झाला आहे असं तो बॉसला सांगतो.
बॉस त्याला विचारतात की तू तुझ्या फॅमिलीला पण घेऊन जाणार आहे का? तेव्हा कुकी बोलतो अजून ते ठरलेलं नाही, कारण प्राचीचं कॉलेज ह्या शहरात आहे, त्यात अपर्णा घरच्यांना सोडून कधीही येणार नाही. मला जेवण बनवता येतं त्यामुळे मी जाऊच शकतो. हा निर्णय माझा फायनल आहे. कोणीही मला रोखू शकत नाही. मी माझी ट्रान्सफर नक्की करून घेणार. हे ऐकून बॉसला धक्काच बसतो. इकडे शशांक सुवर्णाला विचारतो, तुम्ही मला असं खड्यासारखं बाजूला का काढता? मी स्वतःला अजिबात शहाणा समजत नाही. मी एवढा शिष्ट पण नाही. तर विठूदादा त्याच्यावर खूप चिडतात. तूच तेवढा हिरा आहेस, बाकीचे सर्व काचेचे तुकडे का? असा जाब शशांकला विचारतात. तर विठूदादा चिडलेले पाहून माई विठूदादाला शांत करतात. शशांकला ह्या सर्व गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं, तर अप्पू खूप नाराज असते. आई सर्वांना सांगतात की शांत बसा, आपण शशांकला खूप काही बोललो आहे. आता त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल, तो कुणाला काही बोलणार नाही. तेव्हा माई शशांकला समजावतात, आपण कधीही पैसा, प्रसिद्धी आणि यश याला महत्त्व दिलं नाही, फक्त नात्याला महत्त्व दिलं आहे. त्यामुळे तू याला अपवाद कसा असू शकतो? तू पण आपल्या कुटुंबातील एक हिस्सा आहे. आपले हे निखिलराव मोठ्या पगाराची नोकरी सोडून इकडे नाशकात कमी पगाराची नोकरी त्यांनी घेतली, फक्त आपल्या कुटुंबासाठी. मग तू याला अपवाद कसा असू शकतो? असं त्या शशांकला सांगत असतात. शशांक बोलतो, मलाही कुटुंबाशिवाय आहे तरी कोण? तर मानसीमध्येच बोलते की ह्याच कुटुंबाची एक एक धागा निष्ठत चालला आहे. एकदा का विण सैल झाली ना, धागे विस्कटायला वेळ लागत नाही, असं ती रडत सांगते. तेव्हा अमेय शशांक समोर येतो आणि त्याला सांगतो, कुकी जर त्याचा रुसवा सोडून आपल्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखा मिसळला नाही ना, मी तुला कधीही माफ करणार नाही. हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो. अप्पूला खूप वाईट वाटतं. तेव्हा अप्पू खूप रडू लागते आणि अमेयला समजावते, मला शशांकने प्रॉमिस केला आहे की तो नक्की आपल्यामध्ये कुकीला घेऊनच येणार. तेव्हा शशांक हो बोलतो. अप्पू शशांकला समजावून सांगते, मी फक्त कुकी गँगमुळे या घरात आले, कारण मला त्यांचं खूप प्रेम मिळालं. मला तू आवडत पण नव्हतास, तरीही मी ह्या घरात आनंदाने जगत आहे. शशांकला ती जाणीव करून देत असते. तेव्हा शशांक अपूर्वाला सांगतो की मी कुकीला नक्की तुमच्या गँगमध्ये घेऊन येईल, आणि असं म्हणून तो सर्वांनाही वचन देतो. जर मी माफी मागूनही कुकी आपल्यामध्ये मिसळला नाही, तर मी कायमचं हे घर सोडून निघून जाईल. शशांकचं हे खोचक बोलणं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा सुवर्णा स्वतःला सावरते आणि शशांकला बोलते, तुला जर घर सोडून जायची भाषा करायची असेल तर लगेच इथून चालतं व्हायचं. तर विठूदादाही शशांकला चांगलं सुनावतात आणि बोलतात, जर तू अशी भाषा केली आणि मला तुझ्यामध्ये आणि माझ्या भावांमध्ये जर निवड करायची वेळ आली, तर मी तुला नाही तर माझ्या भावांना सपोर्ट करणार. हे ऐकून शशांकला धक्का बसतो. तेव्हा शशांक समोर पाहतं तर कुकी आलेला असतो. शशांक शर्मेने मान खाली घालतो. कुकी आलेलं पाहून सर्वांना आनंद होतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये कुकी घरातील सर्वांना सांगतो, ट्रान्सफरचे ऑर्डर आली आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. शशांक कुकीला आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो आणि त्याला सांगतो, तू जर ही बदलीची ऑर्डर स्वीकारली तर पण मला मिळालेली फेलोशिप स्वीकारणार आणि कायमचा अमेरिकेला निघून जाणार. त्यावेळी कुकी आणि शशांकचा हा निर्णय ऐकून कानिटकर पूर्णपणे हादरतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.